ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता किचनमध्ये काम करत असते, तर अर्जुन एका केस संदर्भात फोनवर बोलत असतो. त्याच वेळेला अस्मिता आणि त्याचसोबत प्रताप कल्पना हे डायनिंग टेबलवर बसून आता हार बनवत असतात आणि त्याच वेळेला सायलीच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात. कारण आहे ना, तिला ना आता ते विचार जास्त त्रास देत असतात, कारण आता तिला काल जे काही वचन दिलेलं होतं प्रियाने, त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि तिला कधीच पुन्हा एकदा तिकडे जाता येणार नाही याचंच तिला टेन्शन आलेलं असतं. आणि त्यामुळेच ती आता त्या सगळ्या या गोष्टींचा विचार करत असताना इकडे अस्मिता बोलत असते की मला कळतच नाहीये, मी बघते ना दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत ही झेंडूची पिवळी आणि त्याच सोबत केशरीच फुलं जास्त का वापरली जातात. खरंच ना, कधी कधी कोणत्या तरी पॉइंटला मला कळतच नाही. त्याच वेळेला मात्र आता प्रताप जे आहेत ते फुलांच महत्त्व समजावून सांगतात आणि म्हणतात की बघ, जी पिवळी फुलं असतात ना, आणि ही आपली आपली नारंगी फुलंही शांततेच प्रतीक असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विद्येत सुद्धा प्रतीक असतं ही फुलं वापरली जातात. दुसरीकडे रविराजांना संशय आलेला असतो की नक्कीच प्रियाने काहीतरी गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि त्यामुळेच आज आपली मुलगी म्हणजे सायली या घरात येत नाही आहे. रविराज म्हणतात की आता मी काही विचार करत बसणार नाहीये, मी थेट आता तिथे जाणार आहे आणि सायलीला विचारणार आहे, कारण मला माहिती आहे ना सायलीस मला खरं उत्तर देईल. आणि म्हणूनच आता सायलीला विचारायला जायचं यासाठी ते सुभेदारांच्या घरी जायचं ठरवतात. पण दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी मी सुद्धा येणार असं आता प्रतिमा बोलत असते. मला सुद्धा सायली सोबत बोलायचं आहे. नक्की काय झालं आहे ते मीही विचारतेच तिला असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर आता लगेचच रविराज म्हणतात की ठीक आहे, ये तू सुद्धा. तर दुसरीकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते, पण तिचं ना इतकं लक्ष नसतं, त्यामुळे ती एका दुसऱ्याच दुनियेत हरवून जाते. तिला ना तिच्या लहानपणीची तिची ती आठवण येऊ लागते. तिचा तो आवाज, या सगळ्या गोष्टींमध्येच ती आता पूर्णतः हरवून गेलेली असते. आणि अचानक घरामध्ये काळोख पडला आहे आणि समोर या सगळं दृश्य, आणि त्यामुळे ती अचानकपणे जोरात कानावर हात ठेवून आई असं ओरडते. पण घरात तर सकीत जण असतात आणि जो काळोख असतो ना, तो सुद्धा तिचा होणारा भास असतो. त्यामुळे ती लगेचच जाग्यावर येते आणि इकडे तिकडे आता पाहू लागते. त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की नाही, आपण जो विचार करत होतो तो वेगळाच होता. ती आता भानावर येते. तर दुसरीकडे मात्र आता रविराज आणि प्रतिमा हे सुद्धा बोलत असतात. तर रविराजांना माहिती असतं की नक्कीच काल काहीतरी झालं आहे, त्यामुळेच मला सायली ना थोडी वेगळी आणि जरा युनिक वाटली. मला ना या सगळ्याबद्दल सायलीला जाऊन विचारायलाच हो की काल नेमकं काय झालं आहे ते मी तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. कारण ती काय म्हणाली, बघितलंस ना, पाठराखीन म्हणजे सायलीज. मग आता प्रतिमा आणि रविराज हे दोघेही जण घराबाहेर पडत असतात. तर इकडे मात्र सायली एवढ्या जोरात का ओरडली हा विचारच सगळी जण करत असतात. तर रविराज आणि त्याचसोबत इकडे मात्र प्रतिमा हे आता सुभेदारांच्या घरी पोहोचलेले असतात आणि सुभेदारांच्या घरी अचानक रविराज आणि प्रतिमा आल्यामुळे सगळेजण चकित होतात. तर सायलीला सुद्धा आता त्यांच्या समोर कसं रिएक्ट व्हावं हे कळत नसतं. सायली मात्र आता तिचा आवाज आणि ह्या सगळ्यामुळे आधीच गोंधळून गेलेली असते. तर सगळीच जण तिच्याकडे जमलेली असतात आणि तिला विचारत असतात की काय झालं. त्यावर मात्र आता सायलीलाही कळत नसतं की काय सांगावं. सायली आता घाबरलेली असते. सायली चारही बाजूने त्याच गोष्टींचा विचार करत असते की मला सारखं सारखं या सगळ्या गोष्टींचा भास का होतोय. दुसरीकडे मात्र आता प्रिया ही एकटीच बेडरूममध्ये बसलेली असते आणि ती आता विचारत असते. ती आता लक्षात ठेवते की नाही, आपल्याला ना ते गाठोड जे आहे ते बघायला हवं आणि ते जेव्हा व्यवस्थित आपण आणून ठेवू ना, तेव्हाच तर आपण मोठ्या संकटापासून वाचू असा ती विचार करते.
आणि मग काय ती आता ठरवते की तसही घरात रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा सुद्धा नाहीये. मग काय हीच ती वेळ आहे, आपण लवकरच बाहेर पडूया आणि सगळ्याचा शोध घेऊया. म्हणूनच ती आता त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडत असते. पण तिला आता नागराज अडवतो आणि नागराज तिला म्हणत असतो, काय मग कुठे निघाली स्वारी. ती आता त्याच्याशी खोट बोलत असते. पण आता हा नागराज सगळं ओळखत असतो. नागराज तिला म्हणतो, अगं तू कितीही लपो ग, पण कोणत्याही गोष्टींना लपून राहण्यातलं नाहीयेत. तू आता कुठे चालली आहेस ना तेही मला माहितीये. ते गाठोड शोधण्यासाठीच तू बाहेर पडत आहेस, पण नाही सापडणार तुला ते गाठोड कसलं गाठोड. प्रिया म्हणत असते. पण आता नागराज म्हणतो की अगे मला माहिती आहे का सगळं, तू काय करतेस काय नाही हे सगळं माहिती. तू एकेकाळी विसरतेस का आपण एकच टीममध्ये होतो. पण आता ज्या काही गोष्टी तू करतेस ना त्यामुळे तू एकटी पडत जातेस एवढं लक्षात ठेव. आणि राहिला प्रश्न तुझ्या ख्या आई बाबांचा, त्याचा तर शोध अर्जुन बरोबर घेणार आणि आम्ही ना त्याला त्या क्लूपर्यंत परफेक्ट असं पोहोचवणार. असं देखील आता इकडे नागराज जो आहे तो बोलत असतो. नागराज इतकी बडबड करत असतो, त्याचाच खूप जास्त राग जो काही आहे तो खरंतर इथे असणाऱ्या या प्रियाला येत असतो आणि प्रिया सुद्धा त्याला बोलायला जाते. पण नागराजने तिची अशा पद्धतीने बोलती बंद केलेली असते ना की तिला पुढे काही बोलता येत नाही. पण तिला आता लवकरात लवकर जाऊन तिथे असणार ते गाठोड पाहायचं असतं. कारण तिने ते गाठोड अशा जागेवर टाकलं होतं की ते गाठोड कोणीही घेणार नाही. आणि म्हणूनच त्या गाठोड्याचा तपास घ्यायला हवा. घरात कोण नाहीये तोपर्यंत. कारण कालच आपण ते गाठोड तिथे टाकले, दुसऱ्या कोणी ते उचलेपर्यंत आपण ते गाठोड उचलायचा असा विचारच प्रियाच्या मनात असतो. पण तिला नागराजने असं काय विणवलेलं असतं ना ज्यामुळे आता तिची चारही बाजूने कोंडी झालेली असते. दुसरीकडे मात्र आता सगळीच कुटुंबीय खुश असतात आणि सेल्फीज काढत असतात. खूप छान असा हॅपी असा त्यांचा तो मोमेंट असतो. आणि त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा अचानक आल्यामुळे मात्र आता त्यांच्या या आनंदावर थोडका होईना विरझण पडल्यासारखं होतं. पण कळतच नसतं की अचानकपणे ही लोक आली तरी कशी. आणि म्हणूनच आता सिनियर तू इथे कसं काय अचानक. हा आज दसरा आहे म्हणून का आपट्याची पानं आणली असतील सोनं म्हणून द्यायला. अरे नाही, आम्ही ना आपट्याची पानं वगैरे काहीच नाही आली. खरं तर आम्ही घाईतच निघालो म्हणून राहून गेलं असं प्रतिमा सांगू लागते. खरं तर ना आमचं काम ना जरा सायलीकडे होतं असं देखील आता ते म्हणू लागतात. मग काय सायलीच्या लक्षात येतं की नक्कीच हे मला उलटसुलट प्रश्न विचारतील म्हणून सायली ना आता तिकडन पळ काढत असते. कारण तिला माहिती आहे की यांच्यासोबत मी खोट बोलू शकत नाही. मग काय सायली किचनमध्ये जात असते आणि घरातली काम आहेत असं ती आता बोलत असते. आणि मग काय घरातली काम आहेत असं बोलत असतानाच रविराज तिला थांबवतात. रविराज आता सायलीला म्हणत असतात की सायली मला जरा सांग काय झालं आहे. तर आता सायली सुद्धा कळल्यासारखं विचारते, काय झालं आहे काका, मला खरंच माहीत नाही. तर रविराज काका म्हणतात, आता तू मला सांगतेस की अजून मी कोणाकडून विचारून घेऊ. काय सत्य आहे ते सांगतेस ना मला. असं देखील आता रविराज काका म्हणू लागतात. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया हिला आता कळत नसत की काय करावं. कारण आहे ना तिला आता भीती वाटत असते की नागराज जे काही बोलत आहे ना ते हे दोघंही जण करून दाखवणार. म्हणजेच काय, हे दोघंही जण परफेक्ट टायमिंगवर जर तिथे पोहोचले तर आपला गेम होऊ शकतो, आपलं काही होऊ शकतो. खरंच माझे खरे आई बाबा यांना सापडले असतील का याचा सुद्धा विचार आहे ना ते आता करू असते. पण आम्ही तुझ्या खरे आई बाबांपर्यंत अर्जुनला जेव्हा पाठवू ना तेव्हाच तर आम्ही खुश होऊ. कारण आता तू पार्टी बदललीयस ना मग असं तर करावंच लागेल. असं देखील मुद्दामून नागराज बोलत असतो. दुसरीकडे आता सायलीला रविराज विचारत असतात आणि म्हणतात की तू सांगतेस का, सांग ना काय झालं आहे नेमकं. पण सायली काहीच नाही, काहीच असं नाही हो असं देखील आता म्हणत असते.
मग इथे मात्र रविराजांना माहिती असतं की सायली काहीतरी लपवते. मग आता सायली लपवते तरी काय आहे हे कोणाकडनं जाणून घेता येईल. मग ते विचारत असतात आणि म्हणतात की बघ माझा त्या तन्वीवर विश्वास नाही, ती खरं सांगेल खोट सांगेल म्हणून मी तुझ्याशी विचारायला आलोय. मला जर विचारायचं राहील असतं ना तर घरातही मी तिला विचारलं असतं, पण नाही ना. मला हे सगळं तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. नेमकं काय झालं आहे ते पण आता तिथे ती ऐकायला तयार नसते. म्हणूनच तिला आता रविराज म्हणतात की एक काम करूया, तू आमच्यासोबत घरी चल, तिथेच जाऊन काही ते सांग. पण आता सायली कारण देत असते नाही, घरात खूप काम आहेत, तसंही स्वयंपाक असंही बाकी आहे असंही ती म्हणते. मग काय कल्पना तिला सांगते, अग सायली स्वयंपाक असं काही ते बघून घेईल. विमलजा तू पण आता सायली म्हणत असते की असं जाता येणार नाही ना, कारण घरात जे आहे ते थोडं वातावरण खूप चांगलं आहे. पण मला असं म्हणायचं होतं की जरा घरात सरवार असताना कसं बाहेर पडायचं ना, म्हणून मी येत नाहीये. मग आता सायरी या सगळ्या गोष्टींना थोड्याफार प्रमाणात का होई ना इग्नोर करायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच काय तर सायलीला जायचं नसतं ना, त्यासाठी सायली कारण शोधत असते की तिला जाता येणार नाही यासाठी. मग काय आता सायलीला तर जाता येणार नाहीये म्हणून सायली विविध कारण शोधत असते. पण त्याच वेळेला आता रविराजांना ती खरं काही सांगत नसते. मग काय रविराज जे आहेत ना ते आता सायलीला चांगलं चाप विचारत आता म्हणू लागतात की अग मुली, मला ना सगळ्या गोष्टी कळतायत, तू मला का नाही सांगतस. कडे महिप्त आणि नागराज हे दोघेही जण बोलत बसलेले असतात आणि त्या पाटीलला सुद्धा त्यांनी बोलवलेलं असतं. मग काय पाटील तिथे आल्याबरोबर म्हणतो की साहेब आता काय आमच्याकडे काम काढलं बोला ना. मग आता महिप्त म्हणतो की तुला एक मिसिंग कंप्लेंट करायची आहे. कशाची मिसिंग कंप्लेंट जरा व्यवस्थित सांगू शकता का. तर अरे तू नाही का आम्हाला त्या बबलीपर्यंत पोहोचवलं. बबली लोखंडे तिचीच मिसिंग कंप्लेंट करायची आहे, ती जरा करून टाक. मग आता मिसिंग कंप्लेंट मी म्हणजे साहेबांच्या नजरेत पुन्हा येऊ शकतो ना मी, म्हणून म्हटलं सांगितलेलं काम करायचं. महिप्त आता म्हणू लागतो. मग काय आता पाटलाला ऐकावंच लागतं. पाटील म्हणतो की ठीक आहे साहेब, करीन मी तुमचं काम. मग आता पाटीलला या सगळ्याबद्दल सांगितल्यानंतर आता पाटीलही एकदम जोमात कामाला लागणार हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं आणि त्यासाठी तर ही जबाबदारी पाटीलकडे दिलेली असते. म्हणजे एकदा का मिसिंग कंप्लेंट गेली तर ती अर्जुनपर्यंत पोहोचणार हे सुद्धा आता त्यांना माहिती असतंकडे. रविराज सायलीला विचारत असतात, पण सायली त्यांना कोणत्याही प्रश्नांची उत्तर देत नसते. कारण आहे ना तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. कुठून कशाची सुरुवात करू हेही तिला कळत नसतं, म्हणून शांत बसलेली असते ती. पण आता रविराजांना संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी आहे. मग काय आता इथे अर्जुनच सांगू लागतो. अर्जुन म्हणतो की सिनियर ती असं बोलणार नाही, पण मी तुला सांगतो ना नेमकं काय झालं आहे ते. खरं तर ना प्रियानेच म्हणजे तन्वीन तिला वचन दिलं आहे की तू पुन्हा कधीही त्या घरात येणार नाही, कारण तिला प्रतिमा आत्याच आणि सायलीच जे काही बॉन्ड आहे ना ते आवडत नाही आणि त्यासाठी तिने सायली कडन वचन घेतलेलं आहे. मग सायली ही वचन देऊन बसलेली आहे ना, म्हणूनच सायली त्या घरात पुन्हा येणार नाही म्हणून ती टाळाटाळ करते. आता इथे अर्जुनने सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे सगळीच बाजू पूर्णपणे बदलून गेलेली असते आणि त्यामुळेच आता इकडे मात्र रविराज म्हणतात की वहिनी, आता मी काही झालं ना तरी सुद्धा इकडन या सायलीला घेऊन जाणारच आहे. सायली तू आता माझ्यासोबत यायचं आहे. पण रविराजांना सायली म्हणत असते की आता कुठे काका, प्लीज ना काका नको. पण आता रविराज ऐकत नसतात. रविराजांना माहिती असतं की नेमकं काय आहे ते आणि काय नाही, आणि रविराजना शक्यतो तन्वीलाच म्हणजे त्या प्रियाला आपली खरी मुलगी मानतच नसतात, जेवढे ते सायलीला मानत असतात. सायलीलाच ते वडिलांप्रमाणे प्रेम करत असतात. सायलीला आता ते म्हणत असतात
की तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावंच लागेल. पण आता सायली पूर्णतः अडकून होऊन गेलेली असते की काय बोलावं. पण आता रविराज तिचं ऐकत नाहीत. रविराज तिचा हात धरतात आणि तिला फरफटत घेऊन जातात, कारण इथे आता त्यांना काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर बघायचंच आहे की नेमकं काय होते ते आणि प्रिया या सगळ्यावर काय रिएक्ट करते ते हे सुद्धा त्यांना पाहायचं आहे. म्हणूनच तर ते तिला घेऊन जातात. दुसरीकडे मात्र साहेब, मला जरा तुम्हाला हे सांगायचं होतं, मी मिसिंग कंप्लेंट करेन. पण मला ना सावंत साहेबांची जरा भीती वाटते हो. म्हणजे ते जर या सख्या कोलात शिरले तर. म्हणूनच मग त्यांनी मला विचारलं, तर तू का कंप्लेंट वगैरे करतोय, म्हणून मला थोडी भीती वाटते. मग आता महिप सांगतो की तुलाच हे काम करावं लागणार आहे, नाहीतर तुला माहिती की मी कसा आहे आणि कसा नाही ते. मग त्याच्यामुळे तू जर मिसिंग कंप्लेंट केलीस ना तर ते जरा बरं पडेल. असं काहीच आता इथे महिपत जो आहे तो सांगू लागतो. मग काय पाटलाला महिपतच काम तर करावंच लागणार ना रसत. त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. सायलीला आता रविराज काका जे आहेत ते घेऊन जातात आणि ते थेट आता घरी पोहोचलेले असतात. ते सुद्धा स्वतःच्या. आणि त्याचमुळे आता सायलीला जेव्हा ते घरी जाऊन घेऊन जातात तेव्हा नेमकी प्रियाना ते गाठोड घेऊन जाण्यासाठी निघालेली असते. आणि जेव्हा गाठोड घेऊन जायला ती निघते ना तेव्हा मात्र आता समोरासमोर यांची भेट होते. त्याच वेळेला आता सायली ही पुन्हा एकदा या घरात आली आहे. हे सगळं बघूनच प्रियाचा रागराग होत असतो. मात्र रविराज आता सायलीला प्रियाच्या समोरच सांगू लागतात की तुला या घरात कोणी येऊ नको. हे सांगितलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे, पण हे घर माझा आणि प्रतिमाचं आहे. यामुळे या घरावर तुझा तितकाच हक्क आहे आणि मला तू माझ्या मुलीसारखी आहेस. तू माझी मुलगीच आहेस. त्यामुळे हे तुझं माहेर आहे आणि तुला तुझ्या माहेरामध्ये येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि कोणाची हिंमत असेल ना तर त्याने माझ्यासमोर थांबवून दाखवावं, असं देखील आता रविराज म्हणत असतात. आणि ज्यांना या घरात नाही राहायचं ना ते तोंड घेऊन इकडं निघून गेले ना तरी मला काही फरक पडणार नाही, असं देखील डायरेक्टली रविराजांनी आता म्हटलेलं असतं. त्यामुळे आता हे सगळं ऐकून तरला खूपच जास्त राग येत असतो. प्रियाला कळत नसतं की आता काय बोलावं. प्रिया आता मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रविराजांना सायली सांगत असते की काका, खरंच ना आज माझ्या डोक्यावरच खूप मोठं टेन्शन तुम्ही कमी केलं. माझ्या मनात सारखी हुरहुर होती की खरंच का मी पुन्हा कधीच येऊ शकणार नाही का, मी माझ्या प्रतिमा त्यांना भेटू शकणार नाही का, हेच सारखं माझ्या मनात होतं. आणि आज मला तुम्ही त्या वचनातून मुक्त केल्याना मी धन्य पावले, भरून पावले, असं देखील आता सायली बोलत असते. कारण सायली ना जरी काम करत असलेली ना तरी सुद्धा तिच्या मनात सारखे तेच विचार घोळत होते. आणि त्यामुळेच आता जेव्हा रविराजांनी तिला या सगळ्यामधून मुक्त केलेलं असताना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टीचा सायलीला खूपच जास्त हेवा वाटू लागतो. आणि सायलीला आता अक्षरशः रडू लागते. जेव्हा आता सायली रडत असते तेव्हा रविराज म्हणतात की बघ बाळा, या घरामध्ये नेहमीच तुझं स्वागत आहे. हे घर तुझं आहे, त्यामुळे घरात राहताना कोणताही विचार करायचा नाही. बिनधास्तपणे इथे राहायचं आणि हे तुझं माहेरच आहे. त्यामुळे तुला या घरापासून कोणीही लांब करू शकणार नाही. आणि ज्यांना जायचं असेल ते तिकडून लगेच निघून जावेत, असं देखील आता रविराजांनी म्हटलेलं असतं. मग काय सायलीचे डोळे आधीच पूर्णपणे भरून आलेले असतात. त्यातच सायली जी आहे ते रविराजांचे हे वाक्य ऐकते. आणि त्यामुळे आता ती रविराजांना जाऊन मिठी मारते, कारण शेवटी ते तिचे बाबा आहेत. आणि कारण रविराजांनी सुद्धा तिलाला मुलीचं स्थान दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता सायली भरून पावलेली असते. आणि रविराजे ही सायलीमध्ये आपली मुलगी बघत असतात. त्यांना सुद्धा या प्रियामध्ये ना त्यांची मुलगी जाणवत नसते. आणि त्यामुळेच ना आता सायलीला ते मायेने, प्रेमाने सव्य घेतात. आणि प्रतिमाला सुद्धा त्यांचा हा बॉन्ड खूप जास्त आवडतो.
अर्जुनही एकदमच खुश असतो आणि अर्जुनलाही आवडतं की हे सगळं काही एकदम बरं झालं ते नाही तर तो सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होता की काय होईल. पण आता अखेरीस सायलीला पुन्हा एकदा प्रतिमा आत्याकडे आणि रविराजकांकडे यायला भेटेल. त्यामुळे आता सायली खुश असते. मात्र आता दुसरीकडे प्रियाला खूप जास्त राग येत असतो. ती म्हणत असते की मी सगळं जुळून आणलं होतं, पण आता काय करावं. मग आता इथे अर्जुन मुद्दामहून बोलतो कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना. त्यावर आता प्रिया म्हणते की हे बाबांचं घर आहे, तर बाबांना जर काही प्रॉब्लेम नसेल तर मला कशाला काय प्रॉब्लेम होणार आहे. मी काहीच बोललेली नाहीये. माझ्याकडे तुम्ही नको ना असं बघू नका देखील आता प्रिया बोलू लागते. मग काय प्रिया आता हे सगळं जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती आता स्पष्टपणे सांगू लागते. आणि त्यानंतर आता प्रिया तिकांना रागाने निघते, कारण प्रियाला त्या गाठोड्याच्या शोधापर्यंत पोहोचायचं असतं आणि त्यामुळेच आता ती निघालेली असते. खर तर तिला रागही आलेला असतो. तर दुसरीकडे सायलीला खूप छान वाटत असतं. तर इकडे आता महिप्त हा पोलीस स्टेशनच्या इथे त्या पाटलाला भेटायला गेलेला असतो. पाटीलला विचारतो, काय रे, काम झालं का? केलीस का त्या मिसिंग कंप्लेंट बबलीची? मग नाही ना साहेब, आज आमचे साहेब नाही आलेत ना म्हणून. अरे त्या साहेबाचा तुझ्या त्या मिसिंग कंप्लेंटचा काय संबंध आता महिप्त विचारतो. त्यावर आता तो हवालदार पाटील जो आहे तो म्हणतो की काय ना साहेब, आज जर मी कंप्लेंट केली आणि ती आजच जर साहेबांच्या हाताखाली आली तर ते अर्जुनला सांगू शकतात ना. म्हणून म्हटलं की ते जेव्हा येतील ना तेव्हाच ही मिसिंग कंप्लेंट देतो, म्हणजे कसं ती गोष्ट अर्जुनपर्यंतही पोहोचेल. आता ही गोष्ट अशी सांगितल्यामुळे आता या सगळ्याला आता समजलेलं असतं. ते म्हणजे महिप्तला. महिप्त म्हणतो, हा रे पाटील, हे बरोबर आहे तुझं, बरोबर योग. ये ते काम कर आणि मगच तुला तुझा मोबदला मिळेल. तुला काही झालं तरी योग्य ते काम करायचं आहे. मिसिंग कंप्लेंट द्यायची आहे त्या बबली लोखंडेची. तर दुसरीकडे आता प्रिया जिथे गाठोड ठेवलेलं असतं तिथे येऊन पोहोचते आणि ते गाठोड शोधलेलं शोधायचं असं तिला त्या ठिकाणी ती बघत असते. तिला लक्षात असतं की आपण गाठोड इथेच टाकलं होतं आणि इथे जास्ती रहदारी नाही आहे, म्हणूनच तिने मुद्दाम या रस्त्यावरती ते गाठोड टाकलं होतं. ती आता खुश होते आणि त्या जागेवर गाठोड बघायला जाते, पण तिथे तिला एक ना लाल फडका दिसतो. ती खुश होते गाठोड भेटले म्हणून. मग काय त्या फडक यामध्ये ना काहीच नसतं. त्यामुळे तिच्या होतो ती विचार करते की आता ते गाठोड गेलं तरी कुठे, आणि ती आता डोक्याला हात लावून बसलेली असते. तिला समजतच नसतं, कारण तिने तर गाठोड तिथेच टाकलेलं होतं. मग गाठोड गेलं कुठे असेल असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. दुसरीकडे मात्र पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतो नागराज मुद्दामहून आता प्रियाची उलट तपासणी घेत असतो आणि म्हणत असतो की मला ना तुझ्याकडून काही नकोय, ते दस्याच्या शुभेच्छा, ते सोनं वगैरे काही नको, पण मी ना तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आणलंय. तुला काय वाटतं की तुझे खरे आई बाबा अजून नसतील ना? पण थांब, माझ्याकडे तुझ्यासाठी गिफ्ट आहे. हे आहेत तुझे खरे आई बाबा. आणि आता या खरे आई बाबांपर्यंत अर्जुन तू लवकरच पोहोचणार आहे. आणि जीबा साय प्रिया जी आहे ती तिच्या खरे आई बाबांचा तो फोटो बघते तेव्हा मात्र ती चकित झालेली असते. आणि ही लोक माझ्या खरंच ख्या आई बाबांपर्यंत पोहोचले. आता माझं काय होईल काय नाही, या मोठ्या संकटामध्ये प्रिया अडकलेली असते. तर दुसऱ्या दिवशी अर्जुनही आता सायलीचा ड्रेस शिवायचा या भाड्याने त्या घरात गेलेला असतो, म्हणजे जिथे प्रियाच्या वडिलांचं घर असतं. लोखंडे, सदाशिव लोखंडे यांच्या घरापर्यंत तो पोहोचलेला असतो. आणि त्यामुळेच आता तो म्हणत असतो की मला ना माझ्या बायकोचा ड्रेस शिवायचा होता. मी मापाचाही ड्रेस आणलेला आहे. मला जरा सांगाल का हा ड्रेस कधीपर्यंत शिवून मिळू शकतो? सदाशिव लोखंडेला अर्जुनने असं विचारलेलं असतं. मग काय, सदाशिव लोखंडे कॅलेंडर बघण्यासाठी पटापट आतमध्ये जातात
आणि त्याच वेळेला आता कॅलेंडरच्या बाजूला एक फोटो लावलेला असतो ज्यामध्ये पूर्ण फॅमिलीचा फोटो असतो. त्यांच्या 3 मुली आणि हे दोघं नवरा बायको असा 5 जणांचा फॅमिली फोटो असतो. आणि तो भिंतीवरील फोटो पाहून आता अर्जुनला तर सत्य समजलेलंच असतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.